लाडका नातू मुंबईला शिफ्ट होणार हे ऐकून बाबा नेहमी टेन्शनमध्ये असायचे. मुंबईचं तिकीट काढलं आणि अक्का बाबांना समजलं आम्ही मुंबईला जाणार आहोत. लग्नानंतर बरेच दिवस अक्का बाबासोबत राहिलो. लाडक्या नातवाची बायको म्हणून माझाही खूप लाड. शेवटी आम्ही सामान पॅक करून मुंबईच्या प्रवासाला निघालो. बाबांचा घेतलेला तो निरोप शेवटचा ठरला. त्यांनी दिलेला आशीर्वादही शेवटचाच. ही भेट शेवटची ठरेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. खरं तर मी बाबांची नातसून, पण त्यांनी नातीपेक्षा कमी जीव लावला नाही. बाबा मला अश्विनी कधीच बोलायचे नाही. आशामती नाहीतर असू हे शब्द आता कधीच कानी पडणार नाही. लग्नानंतर कोरोना असल्यामुळे आहोंना वर्क फ्रॉम होम होतं. त्यामुळे आम्ही अक्का बाबांसोबत राहिलो. हे दिवस आम्ही कधीच विसरणार नाही. आमचा मुंबईचा प्रवास खूप बोर झाला, कारण गाडी प्रचंड लेट होती. आमच्यासोबत माझे सासरे आणि माझे मम्मी पप्पा पलक होती. आम्हाला रात्रीचे 2 वाजले रूमवर पोहोचण्यासाठी. प्रचंड बोर झालेलो आणि खूप जास्त भूक लागलेली. दुसऱ्या दिवशी लगेचच भांडे ठेवण्यासाठी रॅक तसेच इतर सामान खरेदी करण्यासाठी आम्ही घराच्या बाहेर पडलो. संसार उपयोगी वस्तू खरेदी करून आम्ही घरी आलो. रूममध्ये सामान लावण्याची आमची गडबड चालू झाली. घरात सगळीकडे पसारा अस्तव्यस्त पडलेला होता. फायनली आम्ही लग्नाच्या 3 वर्षांनंतर मुंबईला आलो.